सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर वेळ झालेली आहे अक्षरशः ताईनो आज 8 वाजलेले आहेत। तर कालचाच हा व्हिडिओ आहे म्हणजे शुक्रवारचा दिवस आहे। तर मला आज उठायला लेट म्हणण्यापेक्षा ना आळस केला आणि तो अंगलटी आला असं झालेलं आहे। का तर शुक्रवारी असतो मिस्टरांचा उपवास आणि आता मुलांच्या सुद्धा सुट्ट्या चालू आहेत उन्हाळ्याच्या। तर मग त्यांना काय डबा द्यायचा नव्हता। मग मी उठलेले जाग तर काय आपल्याला नेहमीप्रमाणे येतेच, त्याचा काय प्रश्न नाही। पण उठून आंघोळ करून सगळं आवरायला मला वेळ झाला। मी बसले थोडा वेळ मोबाईल घेऊन, मग झालं 8 वाजले आंघोळ होस्तोपर्यंत। आणि आज काय झालं म्हणजे पारूस वगैरे काढलं, रात्रीचं जे काही जेवण शिल्लक होतं ते जरासं गरम करायला ठेवलं, छोलेची भाजी आणि दूध। सकाळी पहिल्यांदा उठल्या ना आता दूध पहिलं गॅसवरती ठेवावं लागतं। मग ते फ्रीजमधलं ठेवलेलं असो अगर वरती ठेवलेलं असतो, शक्यतो दूध आमचं संध्याकाळचं येतं त्याच्यामुळे दूध रात्री उशिरा येतं, मिस्टर घेऊन येतात, मग ते गरमच असतं त्याच्यामुळे आल्यानंतर 10च्या पुढं ते गरम होतं, मग ते आम्हाला वरतीच ठेवावं लागतं। म्हणून मी सगळ्यात पहिल्यांदा उठल्या दुधाचा गॅस आंघोळीला जायच्या आधी सुद्धा कधी कधी गॅसवरच दूध असतं ते फक्त गॅस चालू करते, तापवलं की मग ते खराब होत नाही। आणि काल ना आमरस पुरी झालेली आणि परत पोरांनी बघा सगळं ते रात्री इथं जेवलेलो लोटून झाडून काढलं। तर मी फरशी काय रात्रीची पुसत नाही, मग कसं सगळं चिकट सकाळी उठले आंघोळ वगैरे केले, किचन कट्टा सगळा साफ, कचरा काढला तरी असं फरशीवर एकदम बघितल्यावर कसं तरीच वाटत होतं। म्हणून आज सकाळी पहिली फरशी पुसली तर बघितलं फरशी पुसल्यावर एकदम चकाचक फ्रेश वाटायला लागलं, सगळं असं काळपट डाग पडलेले। तर आता बघा माझी आंघोळ झाली आणि मी आधी त्या अनुष्काला सुद्धा उठवलं, तर एकेची आता आंघोळीची तयारी चाललेली आहे। आणि मी आज इथे करणार आहे उडीद वडे आणि इडली। तर इकडे बघा सांबारासाठी ना हरभऱ्याची डाळ 1 मूठभर आणि मसुराची डाळ 1 मूठभर आणि तुरीची डाळ 2 मुठी असं प्रमाण घेतलंय। करून बघा ताईनो ह्याप्रमाणे सांबर 1 नंबर होतं। त्यातच 1 टोमॅटो चिरून घातला, 2-3 शेवग्याच्या शेंगा घातल्या आणि स्वच्छ डाळ एकदम स्वच्छ धुवायची, म्हणजे त्याचं ना शिजताना फेस नाही झाला पाहिजे, असं छान टेस्ट येते। मग डाळ वगैरे धुतली आणि कुकर लावला आणि आता बाकीचं माझं हातासरशी बघा मल्टीटास्किंग हे आपलं असतंच, हे नाही ते आवर असं चाललेलं असतं। तर आता पिठं तुम्हाला दाखवते, हे आहे इडलीचं पीठ। तर इडली अगदीच थोडी म्हणजे थोडंसंच मी बॅटर भिजवलेलं होतं, तर ना काल भिजवायचंच म्हणजे भिजवताना तुम्हाला दाखवायचं माझ्या लक्षात नाही। आणि हे आहे उडीद वड्याचं म्हणजे मेदू वड्याचं बॅटर। तर ते इतकं रात्री मी वाटून ठेवलेलं पूर्ण ताटाला फुगून सकाळी एकदम मी बघितलं तर ना ह्या पातेल्याच्या वर ताईनो हे पीठ आलेलं आणि पूर्ण ताटाला लागून खालीपर्यंत आता तुम्हाला दिसत असेल पातेलं केवढं मोठं आणि ते सगळं भरलेलं आहे। तर हे ना नुसतं उडदाची डाळ नाही बरं का ताईनो मी भिजत घातली, तर याच्यात थोडंसं ना मी वाटीभर हरभऱ्याची डाळ भिजत घातलेली, कदाचित त्याच्याचमुळे ना एवढं फुगलेलं। पण पीठ एवढं फ्लफी आणि इतकं छान झाले ना, आजचे वडे खूप सुंदर झालेले। फक्त काल माझ्या लक्षातच आलं नाही की भिजवताना मी तुम्हाला ते दाखवावं, पण मी आता सांगितलं नुसते उडीद वडे नाही येत ते। तर उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ, जास्त उडदाची डाळ आणि थोडीशी हरभऱ्याची डाळ टाकलेली, का तर उडदाची डाळ माझ्याकडे जास्त नव्हती आणि वडे म्हटलं की बघा भरपूर लागतात। आणि इडलीचं म्हणजे कसं होतं नुसतेच वडे खाऊन नाही तर मग सांबार चटणी सगळंच केलं जातं, मग त्याच्याबरोबर इडली म्हणून बरी वाटते। आणि माझ्याकडे इडलीचा रवा पण थोडासा शिल्लक राहिलेला, मग म्हटलं करून टाकावी। आणि सकाळी जरी इडली खाल्ली तरी सांबार वगैरे शिल्लक असतो, मग मुलं काय करतात म्हणजे सकाळी जर वडे खाल्ले ना नाश्त्याला, तर दुपारी सांबार चटणी जास्त केलेली असती, शिल्लक असली की मग इडल्या पण खातात। दुपारी मात्र त्यांना मग वडे नाहीत खाऊ वाटत, म्हणून मग आता चला पटकन इडलीचा पहिल्यांदा कुकर लावून घेते, का तर आधीच उशीर झालेला। अनुष्का आंघोळ करून आली, आधी ती तेजसचा अजून आंघोळ व्हायचे। तर इकडं खोबऱ्याच्या चटणीला बघा नारळ छान असा फोडून म्हणजे ओला नारळ घेतला, 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्यातच एकदम थोडासा आल्याचा तुकडा टाकला, मीठ टाकलं, चवीपुरती साखर घातली आणि ना आता टाकलेलं आहे दही। नेहमी तुम्हाला ही मी प्रोसेस दाखवते आणि इतकं स्मूथ अशी चटणी वाटून घ्यायची आहे ना, जशी की आपण शेंगदाण्याची चटणी म्हणजे पातळ आमटी करताना कसं शेंगदाण्याचं वाटण करतो एकदम स्मूथ असतं बघा ते, त्या पद्धतीने खोबरं असं या म्हणजे एकदम स्मूथ वाटायचं, एकदम ऑथेंटिक आपण हॉटेलमध्ये खातो ना तशा टाईपमध्ये बघा चटणी होते खोबऱ्याची एकदम बारीक। आणि मी खोबऱ्याच्या चटणी शक्यतो कोथिंबीर नाही घालत, म्हणजे आम्हाला काय ती आवडतच नाही। आणि इकडे आता तडका बघा देते, तेल घेतलेलं आहे, फक्त मोहरीचा तडका मी देते आणि ताजा कढीपत्ता असेल तर, दुसरं हिंग वगैरे मी ह्या फोडणीत काही घालत नाही।
अशी चटणी तुम्ही खोबऱ्याची करून बघा, एक नंबर लागते. काहीच दुसरं शेंगदाणे वगैरे घातलेले आम्हाला म्हणजे ती टेस्टच नाही ताईंना आवडत. म्हणजे खरी जी ऑथेंटिक म्हणतात ना, नारळाची चटणी, ओल्या खोबऱ्याची चटणी, तर तीच आम्हाला आवडते. तुम्ही ट्राय करून बघा. थोडंसं दही नेहमी मी घालतेच आणि जास्त तिखट नाही करत, मग मुलं खात नाहीत, तोंड भासतं. कसं मुलं खात असली आणि मिरचीचा जास्त फ्लेवर झाला की नाही मुलांना, मग ते खावत नाही. मग त्यांच्यासाठी एवढं करा आणि तिखट जाळ करा, म्हणून मी मग अगदी 4-5च मिरच्या घातल्या आणि साखर पण अगदी चिमूटभर. दही टाकलंय, मिरच्या टाकल्यात म्हणून ना त्याचं ती गोड नाही होत चटणी, फक्त त्याचा समतोल साधायला ना तिखट मिठाचं असं ते थोडीशी साखर टाकायची. सांबार तुम्हाला दाखवते आता बघा. सांबारात तेल कडकडीत तापलं की मोहरी टाकलेली आहे आणि टाकलेला आहे ताजा कढीपत्ता आणि हिंग आवर्जून टाका. हिंग खूप छान टेस्ट देतो सांबारामध्ये. थोडासा सांबार मसाला, हळद पावडर, लाल मिर्च पावडर टाकलं आणि जे काही डाळीचं वरचं पाणी होतं ना ते थोडं फोडणीत टाकलं, म्हणजे फोडणी करपत नाही. मला फोडण्या करपलेल्या म्हणजे अजिबातच हे होत नाही, टेस्ट लागत नाही. आणि थोडासा सकाळी गूळ आणि चिंच भिजत घातलेली ते पण त्याच्यात टाकलं आणि हवं तेवढं तुम्हाला पाणी होता, गरम पाणी होता, थंड होता, तसं काही नाही, पण हिंग मात्र टाका. आणि मी सांबारामध्ये सुद्धा जिरे आवडत नाही, काय ह्याच्यातनं आम्हाला अजिबातच जिरे आवडत नाहीत. म्हणजे खोबऱ्याच्या चटणीत सुद्धा जिऱ्याचा फ्लेवर आवडत नाही आणि सांबारामध्ये पण नाही. फक्त अजून एकदा सांगते, हिंग टाका सांबार फोडणीला देताना, एकदम मस्त होतं. आणि गूळ जरा जास्त असतो. माझं कसं असतं, हिरवी चटणी आपली खोबऱ्याची चटणी थोडी तिखट असली तर सांबार माझं असं गोडछार लागतं खाताना. म्हणजे मी गुळाचा वापर बऱ्यापैकी जास्त करते. आमटी जशी आपण खातो ना तसं नाही माझं सांबार लागत. एक प्रकारे चवीला असं म्हणजे जास्त गोड पण नाही, असं एकदम गुळचाट म्हणतो ना तसं पण नाही, पण एक तोंडाला गोड चव लागल एक असं बाईट घेतला की तसा मी सांबार करते. या पद्धतीने करून बघा. आणि प्रत्येकाला बघा भाज्यासुद्धा काही जणांना आवडतात. दुधी भोपळा घातला, वांग, बरेच काय बटाटा वगैरे घालतात, पण आमची पोरं काढून टाकतात म्हणून मग मी घालत बसत नाही. आणि शेवग्याची शेंग घातली की मग मस्त सगळ्यांना आवडतो. आणि पातळच बघा केलाय मी आणि त्याचा रंगसुद्धा एकदम छान आलेला आहे. आता बघा इडल्याचं पहिलं भांडं झालं ते काढलं आणि दुसऱ्या पण इडल्या लगेच लावून टाकल्या आणि हातासरशीच चला म्हटलं, दोन्ही गॅस एंगेज आहेत तोपर्यंत आपण कपडे लावून टाकूया. टाकी भरलेली आहे आणि मग तिथल्या तिथं लगेचच आता बाथरूमसुद्धा चोळून घेतलं. जास्त नाही का तर मला किचन ओट्यावरचे कपडे अजून बाथरूममध्ये धुवायचे आहेत, ते नंतर धुवून होतीलच, बाजूला ठेवलेली तुम्हाला दिसत असतील. पण मशीन लावलं म्हणजे एक मोठं काम होतं, म्हणजे कामं झाली की कपडेसुद्धा सुकत घालायला येतात. तर सांबार आता तुम्हाला दाखवते, बघू शकताय अगदी पातळ आणि कलरसुद्धा बघा तुम्ही, एकदम असा डार्क नाही, पिवळा लाल असा छान कलर आलेला आहे. आणि इडली तर बघा एकदम सॉफ्ट झालेली आहे. तसं म्हणायला गेलं तर ताईंनो आता कसं पीठ आमतं, त्याच्यामुळे ना काही प्रमाण असू काही असू एवढं काय फरक पडत नाही. कमी जास्त झालं तर उन्हाळ्यात इतकाय उकाडा इतकाय की रात्रभर काय 2 तासात पीठ आंबेल. तर बघा इडल्या सगळ्या झाल्या. म्हणजे इडलीचं पहिल्यांदा एक अख्खं भांडं आणि नंतर दुसरं भांडं, बस एवढ्याच इडल्या केल्या. पण इडल्या पांढऱ्या शुभ्र. आजकाल मला काय झालं ना, रवा इडलीचं वेळ लागलं. इडलीचा जो रवा मिळतो ना तो मी आणते आणि त्याच्या इडल्या बनवते. रेशनिंगच्या तांदळाच्या इडल्याच करायच्या मी बंद केलेत, का तर आता ह्या इडल्या इतक्या छान पांढऱ्या शुभ्र दिसायला पण होत आहेत आणि एकदम छान होतात, म्हणून मी इडली रव्याच्याच इडल्या करते. त्याची पण पूर्ण डिटेलमध्ये रेसिपी आहे आपल्या चॅनलवरती, सर्च केली की तुम्हाला मिळून जाईल. आता वडे बघा, तर वडे करण्याची माझी ही नेहमीची पद्धत आहे बघा. एक मोठी पळी घ्यायची, ती थोडीशी पाण्यात अशी भिजवायची, ओलसर करायची. एक गोळा असा ठेवायचा बॉलसारखा करून, मधी पाण्याच्या बोटाने असं होल पाडायचं आणि पटापट असे वडे सोडायचे. जसे आपण ना ह्याच्यात बनवतो, म्हणजे हॉटेलमध्ये कसे गोल गरगरीत असतात तसे. तरी आज माझं पीठ इतकं आंबलेलं ना, मग मी ते फेटून जरा पातळच झालेलं, तरी पण वड्यांचा शेप बरोबर आला आणि पटापट असे होऊन जातात. जरा तेलाचं टेम्परेचरकडं लक्ष द्यायचं. एकदम बारीक जर तुम्ही तेलात सोडले ना हे वडे तर म्हणजे तेल खूप पितात, असं एकदमच हे होतं. आणि जर तेल कडक असलं की नाही एकदम की काय होतं, चटकन वरनं वडे असे लाल होतात आणि आतून कच्चे राहतात. त्याच्यामुळे ते काय आहे सगळं करताना थोडं तेलाचं टेम्परेचर हे करायचं. आता बघा मागोमाग सगळ्यांच्या आंघोळी झाल्या आणि झाली सुरुवात दंगा. झालंय का तर चाललेलं आहे इकडं. तर आधी अनुष्का आधी त्यांच्या आजी आजोबांना खाली घेऊन गेले, वडे आणि हे त्यांचा डबा आधी दिला आणि मग आता म्हटलं थांबा तुम्हाला पण एकदम सगळ्यांना वाढते.
तर आता ते त्यांचं चाललेलं आहे आणि आता घेतलेली आहेत सगळ्यांनी ताटं आणि चाललेलं आहे. आणि माझी तर गडबड बघा, आज अक्षरशः ताईंनो माझ्या पायांचा भोगा पडला, खरंच सांगते इतकं ना. पण काय करणार, आता मुलं आहेत म्हटल्यावर रोज तरी. आणि मी नेहमी सांगते की एकतर आम्ही गावाकडे राहतो, असं नाही की पार्सल आणलंय खाल्लंय आणि मिळतंय बाबा आपल्या दारात ते येतंय, तसं आमच्या इकडं नाही आहे. आहेत आपली साधी म्हणजे हॉटेल असतील काही एवढा मला पण माहीत नाही, पण आम्ही कधी तसं नाश्ता वगैरे आणून खात नाही. त्याच्यामुळे मला सगळं मुलांसाठी हे करावंच लागतं ना. इतकं असंच पीठ राहिले म्हणजे बरंच आहे अजून. आणि आता बघा जसं पीठ हलवल आणि सोडेल ना, तसे आता बघा मोठमोठे असे एकदम मोठे मोठे गोल असे छान वडे यायला लागलेले. ते तसंच होतं सुरुवातीला, असं थोडंसं करत करत आणि नंतर हळूहळू होतं. तर आता 10:30 वाजलेत, सगळी कामं पडलेली आहेत आणि अजून हे आता मी सगळा एकदा संपवणार आहे. म्हणजे किचन चिकट होतो ना ह्यानी, मग परत एकदा सगळा धुवून घ्यायचा स्वच्छ. आणि आता आजचा व्हिडिओ जो आहे तो पण तुम्हाला लेट येणार, का तर मी आताच घड्याळात बघितलं 10:30 वाजलेत आणि व्हिडिओ अजून मी सोडलेला नाही. तर आजचा व्हिडिओ निवांत दुपारी तुम्हाला येणार. म्हणजे आता व्हिडिओ हा आज बघताय, कालचा बिर्याणीचा व्हिडिओ तो तुम्हाला आता लेट येणार, का तर अजून माझं हे पुढचं झालेलं नाही. तिकडं तिघच्या तिघं खायला बसलेली. तर इकडे आता बघा तिघंजण नाश्त्याला बसलेले आहेत. मी आपली तिकडं बनवते, आणून देते. म्हणून तर मी नेहमी असं माझं नियोजन असतं बघा ताईंनो, आधी सांबार चटणी इडल्या काय असेल ते करून घ्यायचं आणि मग वडे करायला घ्यायचं, म्हणजे बरोबर ते होतं. नाही तर मग भांडणं लागतात, तुला आधी मला आधी, मग एकदमच मी खायला. नेहमी तिघांनाही सवय एकत्र खायची जेवायची. तर ह्यांचा चाललेला आहे नाश्ता. आणि खरं तर तुम्हाला थंबनेलवरनं वाटलं असेल आज मुलीचं काय हिनं लिहिलेलं आहे, तर तेच सांगते. आज ना हे सगळं केलं आणि भांडी इतकी जास्त पडलेली ना, इतकी जास्त बोलायचं काम नाही. आणि ते बघून ना अनुष्काला इतकं वाईट वाटलं. तर ती अशी म्हणजे एकदम झटपटत होती, मम्मी आज मी भांडी घासून देते, तुला भांडी घासून देते. तर मी तिला नको म्हटलं, बाळा काय नाही असं काय नाही, फक्त हीच भांडी मी दिवसभर घासत असते म्हटलं, ती आज एकदम पडलेली. तर ह्यात रात्रीची बिलकुल पण ताईंनो भांडी नाहीत, पण ना आता सकाळची इडली हे सगळं झालं म्हटलं एवढी भांडी पडतातच. म्हणून मी म्हणते खरंच माया जर कुणाला कुणाची फुटत असेल तर ते लेकीची आईला आणि आईची लेकीला. दुसरं कुणाचं कुणी असू दे, काही कुणाला काय घेणं देणं नसतं, कुणाचं कुणाला पडलेलं नसतं. कितीही दोन स्त्री असल्या ना, तर फक्त ती आई आणि मुलगी ह्यांनाच तो फरक पडतो, बाकी कुणीच नसतं कुणाचं. आणि कुणालाही काही फरक म्हणजे नाही पडत. तर अनुष्काचा इतका जीव तुटत होता ना, ही भांडी मी वर बसून घासते, खाली उभी राहून घासते, बाथरूममध्ये दे असं दे, नाही पण मी तिला काही घासून दिली नाहीत. पण मला आज इतकं तिचं हे वाटलं ना. आणि आधी ती सुद्धा बरं का, सकाळी मी तिला म्हटलं की आधीच लेट झालाय आणि आता सगळं हे करायचं आहे, म्हणजे तिकडे किचनमध्ये वेळ जाणार. आता तुम्ही घड्याळात तिथं बाजूला बघू शकताय 10:30 वाजलेले आहेत आणि अजून माझं पारूसं वगैरे काढायचं राहिलेलंच होतं. आणि आज तर ते लक्षातच नव्हतं, मुलांनी तसंच खाल्लं. तर अनुष्का आणि आदितीनं आज म्हणजे त्यांचा जीव असा हेच होत होता खरं, भांड्यांचा म्हणजे भांडी किंवा बाकीचं आवरलेलंच आदितीनं. तर इकडे बघा सगळ्यांचं खाऊन झालं आणि ह्याच्यामध्ये माझं पारूसं लोटणं झाडणं देवपूजा सगळं झालं. आणि आता मी नाश्ता करायला घेतलेला आहे. तर अजून पण आता सगळं थंड झालंय, पण ठीक आहे, काय नाही एवढं फरक पडत. आणि आता बघा ताईंनो भांडी घासायला घेतलेली आहेत. जसं की मी आत्ता म्हणतच होते की आज अनुष्का चाललंय, म्हणजे ती अक्षरशः म्हणली की मम्मी मला बाथरूममध्ये भांडी काढून दे, मी घासते. म्हणजे तिला इतकं हे वाटत होतं ना की म्हणजे मम्मी आणून देते का काय माहिती. कळतं बघा, मुलांना कळतं. आणि आधी तिनं तसं पण आज मला ना हे सगळं करायचं आहे म्हणून बाहेरच्या 2 रूम सगळ्या आवरून दिलेल्या, कपड्यांचा पसारा असतो सगळं असतं. तर म्हणूनच म्हटलं की एकतरी लेक देवानं प्रत्येकाच्या घरी द्यावी, म्हणजे ना कुठंतरी कोण म्हणजे असं एकमेकीला समजून घेणारं कोण असेल तेच मी म्हटलं. म्हणजे माझ्या तोंडात पण बघा डबल तेच शब्द येत आहेत. चला तर आज मुली मला देवानी एक काय मला तर 2 दिलेले आहेत, त्यामुळे तर मी आणखीन डबल लकी आहे. त्याच्यामुळे मला खूप आनंद होतो, एकदम ही असतंय की मला मुली आहेत म्हणून. तर बघा भांड्याचा ढीग घासला, केवढा भांडी बघा, सगळी भांडी घासली. ए टू झेड ताईंनो मी भांडी सगळं. पीठ राहिलेलं उडदाच्या वड्याचं ते मात्र ना मी आता एका दुसऱ्या छोट्या पातेल्यात काढून फ्रीजमध्ये ठेवलं, का तर ते आधीच इतकं आंबलेलं आहे आणि वर ठेवून काही त्याचं राहणार नव्हतं. म्हणून मी बघा ते सगळं फ्रीजमध्ये ठेवलं. आणि जेवढी बाकीची सांबार काय असेल नसेल तेवढी सगळीच भांडी
ही केली अक्षरशः खाली तर आत्ता ना असं चिखल झाल्यावानी झालं, म्हणजे पाणी सांडतंच ना थोडं भांडी जास्त असली की. पण नंतर पुन्हा एकदा मी फरशी पुसली, झाडणं लोटणं झाली आणि आता मात्र बरं वाटलं. नाही म्हटलं तर ह्या कामाला आता 12 वाजलेल्या होत्या. पण काय आता हेच चाललेलं आहे. उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे मला तर वाटते प्रत्येक माझ्या ताईचं गृहिणीचं हेच चालू असेल, करणे खाणे. कोण सुट्ट्यांना गेले असतील, बहुतांश ताई सगळ्या सुट्टीलाच गेलेल्या आहेत. व्ह्यूजवरून समजते की सगळेजण बिझी आहेत, उन्हाळ्याची सुट्टी आहे. तरीसुद्धा उलट्या मुलांच्या शाळा वगैरे असल्या तर खरंच काही ताई म्हणजे आपण बघा मुलांच्या शाळा सुरू असतील तेव्हा आपण थोड्या रिलीफ असतो. मुलं आत्ता घरी आहेत ना, तर आपण खूप सगळ्याजणी बिझी झालो आहोत. माझं तर काय बोलायचं कामच नाही. मी तर भांडी घासण्यात आणि ह्याच्यातच अख्खा माझा दिवस उजडतोय, कुठं रात्र होते ते काहीच कळत नाही. आणि प्रत्येकीचं तसं होणार. आता बघा दुपार झाली आणि खाल्लेलं आता पहिलं खाल्लेलं जिरलं, आता दुसरं खायचं सुरू झालं. तर सकाळी म्हटलं की नाही पोटभर असं मुलांनी खाल्लं की मग काय टेन्शन नसतं. आता दुपारी काय आहे ती मी मुलांना कलिंगड चिरून देते म्हणजे थंड. याच्यावरती मग 5-6 वाजता एकदा काहीतरी दूध वगैरे दिलं की संध्याकाळी जे काही जेवण करेल, भाकरी भाजी काही पण करू दे, पोट भरून खातात. मग संध्याकाळचं मी काही स्पायसी किंवा चमचमीत करत बसत नाही. सकाळी जे काही आहे तो नाश्ता करत असते. त्यात पण आज मिस्टरांचा उपवास म्हणून हे सगळं केलं. आता उद्यापासून परत भाजी चपाती चालूच होणार. आणि चला ताईंनो, व्हिडिओचा करते मी इथंच एंड. व्हिडिओ रेसिपी आणि सगळं आवडलं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा.